कोणीतरी म्हटलं आहे की एखादी परिस्थिती जर तुमच्या अनुकूल नसेल तर ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा, आणि जर ती परिस्थिती तुम्ही बदलू शकत नसाल तर ती परिस्थिती जशी आहे तसा तिचा स्वीकार करा. नमस्कार, मी गणेश कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहात यश फिक्स. मित्रांनो, अनेकदा आपल्या आयुष्यामध्ये अशा परिस्थिती निर्माण होतात ज्या परिस्थिती आपल्या अनुकूल नसतात. अशा वेळेस त्या परिस्थिती बदलून टाकणं हाच एक पर्याय आपल्या समोर असतो. परिस्थिती बदलण्यासाठी तुमच्यामध्ये धाडस, धैर्य, तुमच्यामध्ये सहनशीलता आणि मेहनत करण्याची तयारी असणं खूप आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वेळची जी समाज व्यवस्था होती तिचा अन्याय कधीही सहन केला नाही, तो कधीही स्वीकार केला नाही, आणि त्यांनी त्यांच्या शिक्षणातून आणि त्यांच्या संघर्षातून त्यावेळची जी समाज व्यवस्था होती ती पूर्णपणे बदलून टाकली. आणि म्हणूनच एखादी परिस्थिती जर तुम्हाला आवडत नसेल तर ती परिस्थिती बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करा. परंतु कधीकधी आपल्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही, आणि अशा वेळेस ती परिस्थिती स्वीकारणं, त्या परिस्थितीशी जुळवून घेणं हेच आपल्या हातात असतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या परिस्थितीशी जुळवून घेणं याचा अर्थ तुम्ही हार मानली असा होत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती जर जन्मतःच अपंग असेल तर ती व्यक्ती तिची शारीरिक परिस्थिती कधीही बदलू शकत नाही, परंतु त्या शारीरिक परिस्थितीशी सकारात्मकतेने जुळवून घेऊन, सकारात्मकतेने स्वीकार करून ती व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाऊ शकते. आणि म्हणूनच एखादी परिस्थिती जर तुमच्या नियंत्रणात नसेल तर त्या परिस्थितीचा स्वीकार करा आणि सकारात्मकतेने पुढे जा. नमस्कार.